नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय सेल्फ निहाल सर. सो टुडे इज युअर 8th लेक्चर. रिसर्च ॲप्टिट्यूडचा 8वा लेक्चर आहे आज आपला. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रबंध आणि लेखन म्हणजे आपलं थेसिस आणि आर्टिकल रायटिंग, त्यानंतर संदर्भाचे स्वरूप आणि शैली, संशोधनातील ICTचा उपयोग, ICT इन रिसर्च, त्यानंतर रिसर्च एथिक्स यावरती आपण डिस्कशन करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. आणि आजच्या लेक्चर जो आहे यानंतर आपला रिसर्च ॲप्टिट्यूड जो आहे युनिट तो कंप्लीट होणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन युनिट सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. सो बिफोर स्टार्टिंग द लेक्चर, व्हेरी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट फॉर दोज स्टुडंट्स हु आर न्यू टू दिस चॅनल, टू दिस व्हिडिओ. MH सेट 2022 तुमची अपकमिंग एक्झामिनेशन जी आहे त्यासाठी आम्ही पेपर 1चा फुल कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत प्रत्येक युनिटवरती, फुल सिलेबसवरती. ठीक आहे. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तुमचे जे 10 युनिट्स आहेत ते तुमच्या नोट्समधून क्लिअर होतील. त्याचप्रमाणे व्हिडिओ लेक्चर्समध्ये तुमचे लाईव्ह सेशन्स, रेकॉर्डेड सेशन्स दोन्ही असतील. सरावासाठी MCQs आणि PYQsचं PDF देखील तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा कोर्स जॉईन करून जर तुम्ही स्टडी कराल तर 75+ मार्क्स तुम्हाला पेपर 1 मध्ये मिळणारच. ऑलराईट. सो जॉईन करण्यासाठी या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे, किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जास्ती काही करायचं नाही आहे, फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली प्ले स्टोर उघडून तुमचा ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. फीस जी आहे पेपर 1ची 2000 रुपीज आहे. लवकरात लवकर जॉईन करा. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, मराठी आणि इंग्रजी या विषयांसाठी सुद्धा आम्ही फुल कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स पेपर 2 बद्दल सांगतोय. ओके. त्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी MCQs आणि PYQsचं PDF पेपर 2 साठी देखील तुम्हाला मिळणार आहे. जॉईन करण्यासाठी प्रोसेस सेम आहे जशी मी पेपर 1 साठी सांगितली. त्याचप्रमाणे ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. पेपर 2 साठी फीस आहे 5000 रुपीज. ऑलराईट. ओके. सो सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. सर्वप्रथम आपण पाहूया व्हॉट इज थेसिस रायटिंग. थेसिस रायटिंग काय असतं. ठीक आहे. बिफोर थेसिस रायटिंग आपल्याला एक कन्सेप्ट क्लिअर करूया आपण. रिसर्च प्रपोजल जो असतो, रिसर्च प्रपोजल हा आपल्याला स्वतःला बनवायचा असतो. त्यामध्ये स्वतःचे सोल्युशन्स असतात तुमच्या प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन नंतर. मग जेव्हा तुम्ही रिसर्च प्रपोजल तयार करता त्यानंतर, म्हणजे PhD करतानाचा मी तुम्हाला सांगतोय, PhD करताना तुम्हाला रिसर्च प्रपोजल तयार झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असतो पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमधून, ज्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही PhD करणार आहात त्यासाठी. तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तो रिसर्च प्रपोजल प्रेझेंट करायचा असतो. इंटरव्ह्यू घेणारे तुमचा रिसर्च प्रपोजल चेक करतात. त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला सांगतात. जर चेंजेस करायचे नसतील तर रिसर्च प्रपोजल फायनल केला जातो. जर चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला ते चेंजेस करून, मॉडिफाय करून परत एकदा इंटरव्ह्यूसाठी तो रिसर्च प्रपोजल प्रेझेंट करायचा असतो. परंतु जेव्हा तुम्ही ते मॉडिफाय करता इंटरव्ह्यू नंतर, त्याला म्हटलं जातं सिनॉप्सिस. ठीक आहे. सो रिसर्च प्रपोजल आणि सिनॉप्सिस हे दोन्ही काय झाले, इंटरचेंजेबली झाले, म्हणजे थोडेसे वेगळे आहेत. ठीक आहे. रिसर्च प्रपोजल हे आधीची प्रोसेस आहे, सिनॉप्सिस ही त्याच्यानंतरची प्रोसेस आहे. ठीक आहे. तर थेसिस रायटिंग हे जे आहे हे रिसर्चमध्ये केली जाते. जेव्हा रिसर्चर रिसर्च करतो त्यामध्ये थेसिस रायटिंग असते. आणि त्याचप्रमाणे जेव्हा स्टुडंट युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजमध्ये रिसर्च करत असतो त्याला डायझर्टेशन म्हटलं जातं. ठीक आहे. सो डायझर्टेशन आणि थेसिस यामध्ये फरक आहे. थेसिस ही लेंदी प्रोसेस असते. थेसिस हा मोठा भाग आहे, मोठी प्रोसेस आहे. आणि डायझर्टेशन ही त्यापेक्षा थोडीशी छोटी प्रोसेस आहे, है ना. सो थेसिसमध्ये काय होतं, महाविद्यालयीन व्याख्यात्मक लेखनातील सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे थेसिस रायटिंग. ठीक आहे. तुमचा युक्तिवाद, तुमचं अंतर्दृष्टी आणि तुमचा दृष्टिकोन काय आहे हे वाचकाला तुमच्या मुख्य कल्पना देतो. कोण? तुमची थेसिस रायटिंग. ऑलराईट. त्यानंतर चांगला प्रबंध स्पष्ट आणि निसंदिग्ध असावा. तुम्हाला जर चांगलं थेसिस रायटिंग करायची असेल तर थेसिस रायटिंग चांगली आहे असं आपण केव्हा बोलू शकतो, जेव्हा तुमची थेसिस
स्पष्ट असेल, निसंदिग्ध असेल, त्यानंतर तार्किक रचना व्यवस्थित असावी, वाचकांना मांडल्या जाणाऱ्या युक्तिवादाच्या आकलनास मदत करेल अशी असावी आणि ते अस्पष्ट करू नये, म्हणजे स्पष्ट असावी, क्लिअर असावी. ठीक आहे, तुमची थेसिस रायटिंग अशा प्रकारे असावी, तेव्हाच ती एक चांगली थेसिस रायटिंग आहे असं संबोधलं जातं, असं क्लिअर केलं जातं. ऑलराईट, ठीक आहे. सो थेसिस रायटिंग बद्दल काही आपण कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्ये पाहूया. थेसिस रायटिंग जे आहे किंवा थेसिस जे आहे हे स्वतः केलेल्या संशोधनावर आधारित असते. थेसिस हे तुम्ही स्वतः बनवलेली असते. इट इज बेस्ड ऑन रिसर्च कंडक्टेड बाय युअरसेल्फ ओनली. आणि याच्या विरुद्ध डायझर्टेशन जे असतं, डायझर्टेशन जे आहे ते तुम्ही स्वतः केलेलंच असतं, परंतु दुसऱ्याच्या रिसर्चवरती डिपेंड असतं आणि त्यामध्ये दुसऱ्याचा रिसर्चचाही थोडा बहुत एक संबंध असतोच, है ना. त्यानंतर प्रबंध लांब असतो, म्हणजे थेसिस जे आहे हे लेंदियर प्रोसेस आहे, लांब प्रोसेस आहे, मोठी प्रोसेस आहे, त्यामुळे त्याला कंप्लीट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो ॲज कम्पेअर टू डायझर्टेशन. डायझर्टेशनला जास्त वेळ लागत नाही, थेसिसला त्या मानाने जास्त वेळ लागत असतो. त्यानंतर इन थेसिस रिसर्चर हॅज टू इन्क्लूड हायपोथेसिस बेस्ड ऑन हिज रिसर्च वर्क. थेसिसमध्ये तुम्हाला हायपोथेसिस बनवावं लागतं. हायपोथेसिस तुमच्या रिसर्चच्या रिलेटेड असावं लागतं, तुमचं जे रिसर्च वर्क आहे त्याच्या संबंधित असावं लागतं. ठीक आहे, हायपोथेसिस काय असतं आपण पाहिलं होतं. एक हायपोथेसिस म्हणजे एक टेंटेटिव्ह सोल्युशन असतं तुमच्या प्रॉब्लेमचं. त्यानंतर thesis is comprised of theory and argumentation based on original research. thesis मध्ये काय असतं, thesis मध्ये थेरी असते, thesis मध्ये आर्ग्युमेंट्स असते की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीवरती तुम्ही रिसर्च केलेली आहे, है ना. त्यामध्ये काय काय चुकीचं आहे, काय काय बरोबर आहे हे तुमच्या दृष्टिकोनाने तुम्ही स्पष्ट केलेलं असतं, है ना. त्यावरती म्हणजे त्याला ओरिजिनल रिसर्च आहे असं संबोधलं जातं. हे काही डुप्लिकेट रिसर्च नाही, म्हणजे कोणाची रिसर्च कॉपी केलेली नाही आपण, हे आपण स्वतः रिसर्च केलेले आहे, आपला दृष्टिकोन त्यामध्ये टाकलेला आहे, ते झालं तुमचं ओरिजिनल रिसर्च. आणि डायझर्टेशन जे असतं ते तुमची कॉपी असू शकते दुसऱ्याच्या रिसर्चची असं आपण बोलू शकतो. ते कुठे असते, तुमच्या कॉलेजमध्ये. ठीक आहे, आलं लक्षात. सो दीज आर द फीचर्स और यू कॅन से कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ थेसिस. नाउ लेट्स मूव टू द आर्टिकल रायटिंग, लेखन. ठीक आहे, आर्टिकल रायटिंग. लेखन काय असतं, लेखन एक प्रकारचं लेखन आहे जे प्रेसच्या मदतीने मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी लिहिले जाते. आर्टिकल रायटिंग जे आहे, तुम्ही जर नॅशनल न्यूजपेपर वाचत असाल तर द हिंदू असेल किंवा टाइम्स ऑफ इंडिया असेल, या अशा न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स येत असतात. म्हणजे जे मोठे मोठे लेखक असतात ते काय करतात किंवा रिसर्चर्स असतात ते आपल्या दृष्टिकोनाने आर्टिकल्स लिहितात आणि न्यूजपेपरमध्ये, मॅगझिन्समध्ये किंवा आणखीन कुठे जर्नल्समध्ये ते पब्लिश करत असतात, जेणेकरून त्यांचा दृष्टिकोन जो आहे ते मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. ठीक आहे, दीज आर आर्टिकल रायटिंग, जे की मॅगझिन्समध्ये, न्यूजपेपरमध्ये, जर्नल्समध्ये पब्लिश केला जातो. ठीक आहे. नाव फॉर्मॅट अँड स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग, म्हणजे स्वरूप आणि संदर्भ शैली. संदर्भ शैली काय असतं, हा नियमांचा एक संच असतो. इट इज अ सेट ऑफ रूल्स, जे काय सांगतात, जे तुम्हाला विशिष्ट प्रकारची इतरांचे विचार, इतरांची कल्पना आणि इतरांची कार्य कशी मान्य करावी हे सांगतात. ठीक आहे, म्हणजे जे काही इतरांचे थॉट्स आहेत, जे काही इतरांचे आयडियाज, वर्क्स जे काही असतील, है ना, कशा प्रकारे तुम्ही त्याला ॲक्नॉलेज करू शकता हे तुम्हाला सांगतात कोण, फॉर्मॅट अँड स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग. ठीक आहे, संदर्भ शैली. आता यामध्ये दोन प्रकार आहेत मुख्यतः, एक आहे MLA आणि एक आहे APA. MLA म्हणजे मॉडर्न लँग्वेज असोसिएशन आणि दुसरा आहे APA म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, है ना. यांच्याद्वारे काय केलं जातं, प्रकाशित केलं जातं. ऑलराईट, सो दिस इज व्हॉट फॉर्मॅट अँड स्टाईल रेफरन्सिंग मध्ये काय असतं, संदर्भ शैली म्हणजे काय असतं, एक रूल, सेट ऑफ रूल असतं जे की तुम्हाला ॲक्नॉलेज कसं करायचं दुसऱ्यांची किंवा इतरांची विचार, कल्पना किंवा कार्यशैली, है ना. ठीक आहे. नाव ICT इन रिसर्च. आता सध्याच्या काळामध्ये रिसर्च करताना ICTचा उपयोग करणं हे नॉर्मल झालेलं आहे, कॉमन झालेलं आहे. सायंटिफिक रिसर्च करताना ICTची मदत लागते, कॉम्प्युटरची मदत लागते, है ना. आता बघा, यामध्ये ICTच्या वापराशिवाय अनेक संशोधन अभ्यास केले जाऊ शकत नाही. ज्यात जटिल गणना म्हणजे काय,
कॉम्प्लेक्स कॉम्प्युटेशन जे असतं, अवघड अवघड जे कॅल्क्युलेशन कॉम्प्युटेशन असतं, हे आपल्याला तोंडी करणं किंवा लेखी करणं पॉसिबल नाहीये, त्यामध्ये जास्ती वेळ जाईल हा ना. सो या या ठिकाणी काय केलं जातं, मग या ठिकाणी कॉम्प्युटरचा उपयोग केला जातो किंवा आयसीटी बेस्ड काहीतरी अशी एक गोष्ट आपण वापरतो ज्यामधून तुमचा टाइम देखील वाचेल आणि ॲक्युरेसी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची मिळेल है ना. त्यानंतर डेटा विश्लेषणसाठी असेल, मॉडेलिंग साठी असेल, या सर्व गोष्टींसाठी तुम्ही आयसीटीचा वापर करत असता इन रिसर्च, जेणेकरून तुमचा टाइम देखील वाचतो, ॲक्युरेसी सुद्धा वाढते है ना, आणि तुमचा फॉर्मॅट जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारे होत असतो. ठीक आहे. त्यानंतर वैज्ञानिक संशोधनातील संगणकाचा वापर अभ्यासाच्या सर्व टप्प्यावर केला जातो. रिसर्चमध्ये जेव्हा सायंटिफिक रिसर्च असते त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस आयसीटीचा उपयोग करणं हे गरजेचंच आहे सध्याच्या काळामध्ये, कारण सायंटिफिक रिसर्चमध्ये वेगवेगळे स्टेप्स असतात जे की तुम्हाला फॉलो करायचे असतात आणि आयसीटीच्या मदतीने ते चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर प्रस्तावाच्या टप्प्यापासून ते निष्कर्ष सादर करणे किंवा पूर्ण पाठवण्यापर्यंत यामध्ये उपयोग होतो कशाचा, कॉम्प्युटरचा किंवा आयसीटी बेस्ड एनिथिंगचा. ठीक आहे. आलं लक्षात सर्वांच्या. आयसीटी इज व्हेरी इम्पॉर्टंट नाउ डेज इन रिसर्च, ज्यातून तुम्हाला खूप सारी मदत होते. आता आयसीटी मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात रिसर्च करण्यामध्ये. तुम्ही पॉवर पॉईंट किंवा जे काही मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर्स आहेत त्याचा यूज करता. गुगलमधून तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन मिळते, त्याचा उपयोग करून तुम्ही रिसर्च करू शकता. त्यानंतर अगोदरच्या काळात जेव्हा इंटरनेट नसायचे त्यावेळेस कसं, इन्सायक्लोपीडिया वॉज द वन थिंग, ज्यामध्ये तुम्हाला शोधायला लागायचं भरपूर गोष्टी. कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला इन्सायक्लोपीडियामध्ये जाऊन शोधायला लागायचं एक बुकमध्ये है ना. परंतु आता नवीन काळामध्ये तुम्हाला गुगल आहे. कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच तुम्ही गुगल करता, इन्फॉर्मेशन तुमच्या समोर, राईट. सो दिस इज टाइम सेव्हिंग. टाइम सेव्ह होतो यामध्ये तुमचा, आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत असते इंटरनेटद्वारे. त्यामध्ये तुम्हाला रिसर्चमध्ये खूप सारी हेल्प होत असते. त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जसे की शोधगंगा, शोध गंगोत्री, हे 2 गोष्टी आहेत. त्यानंतर ऑर्कुट, मेल, भरपूर गोष्टी आहेत ज्याचा वापर करून तुमचे रिसर्च चांगल्या प्रकारे आणखी होऊ शकते आणि टाइम सेव्हिंग होऊ शकते. नाव शोधगंगा आणि शोध गंगोत्री काय आपण पाहूया. व्हेरी इम्पॉर्टंट, तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहे. शोधगंगा ॲट इन्फ्लिबनेट केंद्र संशोधन विद्यार्थ्यांना त्यांचे PhD प्रबंध जमा करण्यासाठी आणि संपूर्ण विद्वान समुदायाला खुले प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. आता शोधगंगा जे आहे ते इन्फ्लिबनेटद्वारे लॉन्च केलं गेलेलं आहे. यामध्ये काय होतं, जे रिसर्च स्टुडंट्स आहेत है ना, जे की PhD थेसिस असतं त्यांचं, रिसर्च स्टुडंटचं त्यांची PhD थेसिस या ठिकाणी जमा असते कुठे, शोधगंगामध्ये. आणि याचा वापर किंवा ह्याला ओव्हरव्ह्यू करण्यासाठी ओपन असतं. हे कोणीही त्यामध्ये थेसिस पाहू शकतात, रीड करू शकतात. ओपन ॲक्सेस असतं सर्वांसाठी, जे की इन्फ्लिबनेट त्याला ॲक्सेस करत असतं किंवा इन्फ्लिबनेट त्याला काय करत असतं, लॉन्च करत असतं, ओव्हरव्ह्यू करत असतं है ना, असं बोलू शकतो आपण. सो इन्फ्लिबनेट ही गोष्ट लक्षात ठेवा, शोधगंगा ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आहे शोध गंगोत्री. शोध गंगोत्री PhD कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी संशोधन विद्वानांनी भारतातील विद्यापीठांना सादर केलेल्या संशोधन विषयाचा सारांश होस्ट करते. सो शोध गंगोत्री होस्ट सिनॉप्सिस ऑफ रिसर्च टॉपिक सबमिटेड टू द युनिव्हर्सिटीज इन इंडिया बाय रिसर्च स्कॉलर्स फॉर रजिस्टरिंग देमसेल्फ फॉर PhD प्रोग्राम. ठीक आहे, शोध गंगोत्री. सो हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट टू युअर एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्ह. शोधगंगा आणि शोध गंगोत्री. नाव द लास्ट पॉइंट इज रिसर्च एथिक्स. एथिक्स म्हणजे काय असतं, एथिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. एथिक्स म्हणजे नैतिकता, मीन्स व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. ठीक आहे, हे जर तुम्हाला माहित असेल सो दॅट इज एथिक्स है ना. संशोधनमध्ये जर एथिक्स असेल त्याचा अर्थ काय, संशोधन नैतिकता, म्हणजे संशोधनामध्ये काय राईट आहे, संशोधनामध्ये काय चुकीचं आहे, हे जे सांगतं ते असतं रिसर्च एथिक्स. हा नैतिक मार्गदर्शक तत्वांचा संच आहे जो आपल्याला वैज्ञानिक संशोधन कसे आयोजित केले पाहिजे आणि प्रसारित केले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करत असतो. आता रिसर्च एथिक्समध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात ज्याच्यामुळे तुम्हाला प्लॅजिअरिझम मधून सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा एक ॲडव्हान्टेज होतं. प्लॅजिअरिझम म्हणजे सर्वांना माहिती असेल आय होप, की जे दुसऱ्याच्या रिसर्चला तुम्ही
स्वतःचं नाव देता त्याला प्लॅजरिझम असं म्हटलं जातं. तर इट इज नॉट एथिकल. संशोधन नैतिकता ही वैज्ञानिक संशोधकांसाठी आचार विचार मानके नियंत्रित करते. हे संशोधन जबाबदारीने आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत. ठीक आहे. सो देर इज नो चिटिंग, राईट. रिसर्च एथिक्स काय म्हणतं, यू शुड नॉट चिटिंग, राईट. सो एथिक्स मध्ये म्हणजे काय, जे काही व्यवस्थित म्हणजे चांगलं आहे किंवा पॉझिटिव्ह आहे किंवा सत्य आहे है ना, जे काही चुकीचं नाहीये त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला गाईड करत असतं, मार्गदर्शन करत असतं, ते असतं रिसर्च एथिक्स. ठीक आहे. ऑल राईट एव्हरीवन, सो दिस इज ऑल अबाउट द रिसर्च ॲप्टिट्यूड. वी हॅव डन 8 लेक्चर ऑन रिसर्च ॲप्टिट्यूड. आय होप तुम्हाला रिसर्च चांगल्या प्रकारे समजलं असेल. ठीक आहे. इव्हॅल्युएशन टेस्ट सर्वांनी द्यायची आहे ॲप्लिकेशनवरती, आपल्या ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती, जी की फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता यानंतर आपला रिसर्चचा एक क्रॅश कोर्स होईल. त्या क्रॅश कोर्समध्ये आपण स्टार्ट टू एंड पर्यंत रिसर्चमध्ये काय शिकलो आहे ते आपण एक रिव्हिजन करतो. ठीक आहे. तो क्रॅश कोर्स जो आहे तो आपला कुठे असणार, तो आपला ॲप्लिकेशनवरती असणार आहे. जेव्हा आपला क्रॅश कोर्स असेल त्याची लिंक मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकेन, त्यावेळेस तुम्हाला सर्वांनी अटेंड करायचं आहे. ऑल राईट. सो थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर. बाय बाय. टेक केअर.